थँक्यू सो मच बच्चेंद्र पाटील सर, थँक्यू सो मच साहीजी पाटील सर. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. स्पर्धा एन्जॉय करताय स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10 सरकार नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सेकंड राऊंडची दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. तुम्ही टीम पाहताय रियाम 11 गावदेवी घेसर ज्यांना पराभूत केलं शिडोन बी टीमला. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव त्यांना पराभूत केलं दातिवली टीमला. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. मॅचला सुरुवात करू. पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश भोईर. या सचिनजी कडू सर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. वाईट बॉलला सुरुवात केली आकाशनं. एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव ऍड होईल धावपलकावरती. दक्ष आणि मयूर अशी सलामीची आघाडी जोडी तुम्ही पाहता पडलेगाव संघाची. तर बॉलिंग ट्रॅकवरती आकाश आला. 4 षटकांची मॅच आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच दोन टीम मध्ये. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. वाईट बॉलच्या स्वरूपाला एक धाव धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल समोर दक्षला तुम्ही पाहताय. बॉलला टर्न घेतला पॉइंटच्या फिल्डरला चकवा दिला. फर्स्ट टीमचा फिल्डर जोपर्यंत बॉल वरती जाईल उचलेल फेकेल तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा. 2 न दक्षिण खेळला सुरुवात केली आहे. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती रन संख्या 3 या आकड्यावरती. 5चा कडा लागला. नक्कीच बॉल पॉइंटला गेला. टर्न होऊन गेला बॉल. फर्स्ट टीमचा फिल्डर जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतात 2 न स्कोर 3 वरती तुम्ही पाहता. पहिलं षटक पॉवर प्लेचं मिड विकेट लाईक फिल्डर आहेत लॉंग ऑफला. त्यानंतर 30 या सर्कलमध्ये मिड ऑन लाईक फिल्डर तुम्ही पाहता. शॉर्ट ऑफला एक फिल्डर उपस्थित आहे. पॉइंटला गल्ली आणि स्लीप मध्ये एक फिल्डर आहे. व्यवस्थित बॅटवरती आला फिल्डर उपस्थित आहेत. पकडला स्लिमिड ऑफला झेल संपला. डकचा खेळ 3 वरती. पहिला धक्का लागला आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव संघाला. फलंदाज बाद. पाहता स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान बुलेट ग्रुप 10 सरकार नागाव संघानं बॉलिंग देखील खूप छान राहिली. रोहितची बॅटिंग म्हणा. त्याच्यानंतर तुम्ही पाहता हर्षाकडे देखील खूप बॉलिंग चांगली केली. पुढचा बॉल स्वप्नीसाठी नवीन पंधा स्वप्नीला मैदानामध्ये ऑफस्टॉपला बॉल ठेवला. खऱ्या अर्थानं शर्लापासून दूर ठेवला. हे रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. पडल्यानंतर बॉल विकेट कीपर नवनाथ पाटीलच्या धाबात आहे. डॉट बॉल 3 धावा धावपलकावरती. वाईट बॉलला सुरुवात केली आहे षटकाला. सूरज या विकेट कीपरच्या भूमिकेत. सॉरी माफ करा. आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल खूप चांगला. पडल्यानंतर बॉल थोडा खालती राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. लागोपाठचा दुसरा बॉल डॉट आला. धावा धावपलकावरती थांबल्या जातात 3 या आकड्यावरती. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. खूप वर्षाचा अनुभव आहे आकाश भोईरकडे. तोच अनुभव आता पणाला लावला या क्रीडा नगरीमध्ये. जबरदस्त गोलंदाजी. 3 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वप्नीसाठी. फटका हवेमध्ये. फिल्डर पोचतील का. आणि इथे बॉल जमीनला लँड झाला. नवनाथ पाटील तिकडे तुम्ही पाहता. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात. त्या 2 न खेळला सुरुवात केली आहे स्वप्नील मात्रेनं. संघ जाऊन पोहोचला आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 5 धावा. या षटकातील शेवटचा बॉल आकाशचा ज्याला एक सफलता नक्कीच भेटली. ज्याला बाद केलं दक्षला या षटकामध्ये. आणि या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला समोर स्वप्नील मात्रेसाठी. स्वप्नीलला तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता. या षटकातील शेवटचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये असं स्वप्नीलला वाटलं की बॉल वाईड असावा. पण लाईन खूप चांगली होती आणि
रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. बॉल पडला त्याच्यानंतर बॉल पडल्यानंतर बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉल धावा धावपलकावरती 5-5 वरती 1. षटक क्रमांक संपला जाता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 5. आकाश भोईरनं वाईट बॉलला सुरुवात केली ओव्हरला, त्याच्यानंतर त्यानं खूप चांगली गोलंदाजी केली, ज्यानं अवघ्या 5 धावांचं षटक फेकलं आणि विकेट एक महत्वपूर्ण मिळवली. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला नवाली अँड कडक दुसऱ्या षटकामध्ये दुर्वेश मडवी. 4 षटकाची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं. आता तुम्हाला फिल्डिंग विखुरलेली पाहायला भेटेल. दुर्वेश आला बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये. समोर फलंदाज तुम्ही पाहता मयूर, जो पहिल्या षटकामध्ये नो स्ट्राईक इनलाच होता, तो आता स्ट्राईक इनला लेफ्ट हँडर आहे. जबरदस्त फलंदाज आहे. चौफेर बाजू फटकेबाजी करत असतो. मयूरला तुम्ही पाहता तर तो स्ट्राईक इनला खेळण्यासाठी सज्ज झाला. धावा धावपलकावरती फक्त 5 या आकड्यावरती दुर्वेश सज्ज होईल. समोर मयूरसाठी या षटकातील पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये दाखवतात कशा रीते त्यांना बॉल खेळायचा होता. हे रिप्ले तुम्ही पाहू शकाल. खूप चांगला अँगलनं बॉल टाकला. शपल जरूर झाला, थोडा बाहेर निघाला. बॅटवरती बॉल आला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये तुम्ही डॉट बॉल पाहता. डॉट बॉलनं दुर्वेशनं सुरुवात केली आहे आपल्या गोलंदाजीला. षटक दुसरं तुमच्या समोर. या षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता मयूरचा. व्यवस्थित बॉल बॅटवरती आला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळती आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 6 या आकड्यावरती 6 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती लेफ्टी राईट असं कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल स्वप्नीलसाठी. पडल्यानंतर बॉल वेगाला आला, समोर ठेवण्यात आला. जसा बॉल पडला तसा खालती आला. इथे तुम्ही पाहता बीट झाला स्वप्नील. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. लेफ्ट हँडर पहिला देखील आकाश लेफ्टी होता, त्याने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानं अवघ्या 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर तुम्ही पाहता या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी खेचण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. विकेट आता सॅक्रिफाईस केली जाते स्वप्नील मात्रेची आणि लागणारा हा दुसरा धक्का. मात्र गेला. चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मोठे फटके येतच नाहीये. तुम्ही पाहता आदर्श क्रिकेट संघ पडलेगावच्या फलंदाजाचा बाट बंद. स्विच हिटचा प्रयत्न आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न केला होता मयूरनं. हा देखील बॉल खूप चांगला आहे. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये केली जाते दुर्वेशच्या माध्यमातून. 5 बॉल त्यामध्ये 1च धाव खर्च केली आहे, ती देखील लेग बाईची. या स्पर्धेतील दुसरं मैदानावर तुम्हाला पाहायला भेटेल का अडवलीच्या नवनीन एक मेडन षटक फेकलं. हा बॉल डॉट आला. तर हा बॉल तुम्ही पाहता आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि ही देखील लेग बाईच्या स्वरूपात धाव आली आहे. म्हणजे याचंच कारण या स्पर्धेतील तुम्ही पाहता 4थ्या रात्रीमध्ये दुसरं मेडन षटक फेकलं ते दुर्वेश मडवीनं. काय गोलंदाजी केली. मयूर सारख्या फलंदाजाला जागेवरती ठेवलं. त्याच्या अगोदर तुम्ही स्वप्नीलला पाहिलं ज्याची विकेट सॅक्रिफाईस केली रनआउटच्या स्वरूपात.
त्याच्या बॅटमध्ये देखील मोठे फटके येऊ दिले नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. पहिलं मेडन षटक तुम्ही पाहिलं जो आडिवलीचा नवीन बाने ज्यानं पहिलं मेडन षटक या स्पर्धेमध्ये फेकलं. दुसरं मेडन षटक तुम्ही पाहता या रात्रीमध्ये. गोलंदाज दुर्वेश मडवी चालत जबरदस्त गोलंदाजी. सुरुवात चांगली केली आकाशनं अवघ्या 5 धावेचं षटक फेकलं ज्याला 1 विकेट मिळाली आहे आणि त्याच्या पावलावरती पाऊल टाकत असताना तुम्ही पाहता दुर्वेशनं देखील खूप चांगली गोलंदाजी केली ज्यानं अवघ्या लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आल्या. म्हणजे हे मेडन षटक राहिलं ते दुर्वेशचं. तिसऱ्या षटकात सुरुवात होती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला दीप म्हात्रे. दीप म्हात्रेला बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला तिसऱ्या षटकामध्ये. दीप आला बॉलिंग ट्रॅक वरती. या संघामध्ये 4ही गोलंदाज तुम्ही पाहता लेफ्ट हँडर आहेत. तुम्ही पहिला आकाशला पहिला दुर्वेशला आता दीप आला. स्विच हिट फटका चांगला बॉल चाला वेगानं बॉडी लाईनच्या दिशेनं थर्ड मारला. स्वागत केलं दीप म्हात्रेचं. ठोकला हा चौका. दीपचं स्वागत केलं तुम्ही पाहता मयूर ठाकूरनं. स्वेटशीटच्या माध्यमातून त्याच्या बॅटमध्ये चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या 11 या आकड्यावरती. अकरा धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्वागत केले दीपचं चौकारनं. मयूर सज्ज झाला खेळण्यासाठी पुन्हा एकदा. दीपचा पुढचा बॉल ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर उपस्थित आहेत तिकडे तुम्ही पाहता. लॉंग ऑनला थोडी मिसफील झाली. याचा फायदा लगेचच 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोर बोर्डवरती रनसंख्या पाहता 13 या आकड्यावरती. बॉल हवेमध्ये तुम्ही स्वतः गोलंदाज धावतोय. झेल पर्यंत पोहोचले होते. हाताला स्पर्श होऊन बॉल मोमॅस लाईन मध्ये तुम्ही पडला. या बॉल वरती धावा मिळतात 2. झेल देखील सोडला मयूरचा. तिथपर्यंत पोहोचले होते. दीपला तुम्ही पाहता आणि जीवनदान देखील दिला मयूरला. 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहू शकाल स्कोरबोर्ड वरती 15 या आकड्यावरती. 15 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही दुर्वेश मडवीला पाहता. त्याने या स्पर्धेमध्ये दुसरा मेडन षटक फेकलं. तो आता गोलंदाज तुम्ही दीपला पाहता जो तिसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलं कॅप्टननं. धावा धावपलकावरती 15 या आकड्यावरती पुन्हा एकदा सज्ज होईल. मयूरला जीवनदान दिलाय. या षटकामध्ये झेल सोडला दीपनं. त्याच्यावरती अटॅक होईल का? लोअर फुल टॉस फक्त दिशा दिली. बॉल चला डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर उपस्थित आहेत. सिंगल केले. डबलचा प्रयत्न चालू. मयूर धावतो डेंजरनला. तोपर्यंत वेगानं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 17 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये 10 धावा खर्च केल्यात. दीप म्हात्रे लेफ्ट हँडर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती.
फटका चांगला तुम्ही पाहता फिल्डर तिथपर्यंत जातील तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न धावतोय नो स्ट्राईक इनला प्रथम या बॉलवरती देखील धावा मिळतात 2 दुहेरला जास्त प्रमोट केले जातं या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर डबल पुन्हा एकदा डबल आली त्याच्यानंतर तुम्ही पाहता या बॉलवरती देखील डबल आली धावा धावपलकावरती 19 या आकड्यावरती 19 धावा स्कोरबोर्ड वरती या षटकातील शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होईल मयूर ठाकूर 19 धावा धावपलकावरती षटकातील शेवटचा बॉल त्याचा सामना करेल तो मयूरला तुम्ही पाहता शेवटचा बॉल आहे षटकातील अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न सुरू राहिला होता मयूरचा बॅटवरती बॉल आला नाही तो देखील नाराज आहे डॉट बॉल आहे षटक क्रमांक संपलं जात आहे तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 19 या आकड्यावरती यामध्ये येत असतं तो राजा शिवछत्रपती तुम्ही पाहता जेवढी चुलीवरची आईची फाकडी जेवढी खायला गोड लागते ना तेवढं महाराजांचं नाव देखील आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये गर्वानं घेतलं जात आहे तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती त्यांचं हे गुणगुणणारं संगीत डीजे नवनाथच्या माध्यमातून धावा धावपलकावरती 19 पाहता डेटोस लोगोर ज्या षटकामध्ये अनामारी होती हे षटक टाकणं खूप अवघड असतं आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आलाय सूरज मात्रे 12 मॅन भावार्थला तुम्ही पाहता जबरदस्त कॉमेडी सर मचिद सर ते देखील करतात छोटा अजून स्कोरिंग देखील चांगला करतात डॉट बॉलला सुरुवात केली आहे सूरजनं प्रथम तुम्ही स्ट्राइक इनला होते खूप चांगला बॉल फिरवला गेला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल धावा धावपलकावरती 19 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल बाईटच्या रडारमध्ये बॉलला उडवलं व्यासपीठाला दिली बाणफंदना ठोकला प्रथमच्या बॅटमधनं हा भव्य षटकार बंद षटकार पाहिला मोठा पडका पारायचा प्रयत्न तुम्ही पाहता फिल्डर तिकडे फर्स्ट डीपला हा बॉल तुम्ही पाहता फर्स्ट डीपला फिल्डर उपस्थित होता त्यांच्या हातामध्ये डॉट बॉल आहे धावा धावपलकावरती 25 या षटकातील अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे पूर्वार्धामधला सूरज मात्रे तुम्ही पाहता षटकातील पुढचा चेंडू हा देखील फटका चांगला फिल्डर वेगाने आल्यात दुर्वेशला तुम्ही पाहता आणि तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा थोडा खराब आला दुर्वेशचा 2 स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या 27 या आकड्यावरती या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे सूरज मात्रेच्या काही षटकार जोरला त्यानंतर डबल आली आणि स्कोर 27 वरती 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे 2 मोठे ठावे आहेत आदर्श क्रिकेट सगळे पडलेगाव टीमला कितीचं टोटल लागेल स्कोरबोर्ड वरती 27 धावा धावपलकावरती काल लो स्कोरिंग मॅचेस देखील आपण पाहिला ही किलपट्टी काल गोलंदाजी साथ दिली आज धावा बनल्या जातात त्या नागाव टीमच्या फलंदाजाकडनं मग तुम्ही पाहता इकडे जकडून ठेवलं गोलंदाजी करत असताना गावदेवी घेसरनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करून राहिला पडला नंतर तुम्ही बॉल बॅटने 1 धाव आली एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 28 या आकड्यावरती अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रथमच्या व्यवस्थित बॅटवरती बॉल कलेक्ट झाला नाहीये या बॉलवरती मिळते 1-1 न स्कोर 28
टार्गेट सेट करा. शेवटचा बॉल. या बॉलवरती षटकार, चौकार की डॉट बॉल की विकेट येईल. सूरज सज्ज होईल. समोर तुम्ही मयूरला पाहताय. हा बॉल खूप चांगला. विकेट किपर बीट झाले. या बॉलवरती धाव मिळतीये ती 22च्या स्वरूपात. एका धावेच्या बरोबरीनं पहिल्या पूर्वार्ध इथे समाप्त झालं आणि धावा धावफलकावरती बनल्या गेल्या त्या 29 धावा आणि विजयासाठी 30 धावेची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच असली तरी मॅच मात्र हे बॅटर रंगतदार होईल, कारण की काल देखील मॅच झाली वीर बजरंग शिडो आणि गावदेवी दहिसर मध्ये, जिथे 30 बनवल्या होत्या टीम शिडोन, 31 बनवता आल्या नाहीये 4 षटकामध्ये गावदेवी दहिसरला. हे क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. सध्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं. आणि या मॅच मध्ये कोण जिंकेल ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज मच्छिंद्र पाटील सरांचा खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. येणाऱ्या काही दिवसामध्ये रचनी क्रिकेट स्पर्धा सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त याच मैदानात तुम्हाला अजून एक क्रिकेटचं पर्व पाहायला मिळणार. 30 धावांचा लक्ष्याचा बाटला करायचा आहे. पडलेगाव संघाची सुरुवात अडकळत झाली, कारण पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकात मेडन राहिलं आणि नंतरच्या 2 षटकामध्ये कुठल्या त्या 11च्या सर 22 धावा, अशा रीतीने 29 धावा कडून घेसर संघासमोर 30 धावांचं लक्ष. 24 चेंडू 30 धावा. धावा आणि चेंडूंचं अंतर फक्त 6च आहे. बघायचं आहे पडलेगाव संघ किती फाईट करणार आणि घेसर संघ या मैदानावरती संघर्ष किती करणार. एका बाजूला योगेश मांगरूळकरचा विचार केला तर मागच्या सामन्यात एक चांगली फटकेबाजी केली त्यानं. आता बघायचं पडलेगाव संघ या 30 धावा डिपेंड करणार की घेसर संघ धावा काढून पुढच्या सामन्यामध्ये फाईट करणार. बघायचं नागाव संघ या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकलाय, त्यामुळे येणारा सामना पुढचा असणार आहे नागाव वर्सेस विजेता टीम. घरच्या मैदानावरती नागाव संघाने रोहितने केलेली मग अशी 2 सामन्यामध्ये फटकेबाजी, त्यांचा कोणाचा ट्रिमेंडस अटॅक कोणाला सहन करावा लागणार आहे या प्रमाणात सामन्याकडे. मध्यरात्रीची वाजता ते 2:25 तापमान अजून खाली आलंय. आता 16°C तापमान मैदानावरती. 2:20 मध्यरात्रीचा वेळ होते आणि अंगाला स्पर्श नव्हे तर अंगाला गारठा निर्माण करणारा प्रचंड थंडीचं वातावरण अत्यंत सुंदर क्रीडानगरी आणि क्रीडानगरीमध्ये रंगतोय अजून एक सामना. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. गुड लक टू यू. गोलंदाज तयार स्वप्नील म्हात्रे. पहिला चेंडू बनवला, फटका शॉट ऑफ लेन आणि पहिल्या चेंडूमध्ये खणखणीत सुरुवात करून 6 धावाने सुरुवात केली. पडलेगाव संघाची 12 चेंडूमध्ये 5 धावा आणि घेसर संघाचे एका चेंडूमध्ये 6 धावा. एकाला षटकार दुरेश मडवी नॉन स्ट्राइक एनला आणि स्वप्नीलचा चेंडू खराब नव्हता, मध्ये शॉट बनवलाय फटके माझे फाईन लेग रेजन क्लिअर करत असता फाईन केलाय फटका. पिवनचा सुंदर बापर. चेंडू डिलिव्हर झाला नाहीये
हा चेंडू तुम्हाला मारता येणार नाहीये. नवीन नियमानुसार तुम्हाला विकेट सोडता येणार नाहीये. हा नवीन नियम आहे क्रिकेटचा. ICCच्या माध्यमातून पहिल्यांदा चालायचं. कुठे तुम्ही जाऊन चेंडू जर सटकला निसटला तर तुम्ही हिट करू शकता, आता मात्र नाहीये. नवीन नियमानुसार तुम्ही विकेट सोडू शकत नाही आहोत. 6 धावा दाखल करतोय. चेंडू रिलीज करता आला नव्हता. डाऊन द लाईन बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न नाही जमला. डॉट डिलिव्हरी. षटकार दिला पहिल्या षटकाचा षट चेंडूमध्ये. नंतर मात्र कमबॅक केलं स्वप्नीलला. धावसंख्या धापकती 6. आमचे कल्पेश आम्हाला माहिती देताना चांगली स्कोरिंग करत असताना डोळ्यामध्ये अगदी अंजन घालून हा बघा ॲक्शन रिप्ले. खाली राहिला चेंडू. डाऊन द लाईन राहिला. टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन. फिरवलाय चेंडू. फलंदाजाला बीट करत असताना पहिल्या चेंडूचं षटकाराचं उत्तर दिलंय ते मात्र गोलंदाज स्वप्नीलनं. धावसंख्या धापलकावरती 6 बिनबाद. थोडीशी साबत सुरुवात. गेसर संघाने सुरुवात दमदार केली. मगाची सामना 12-12चा त्यांना काढताना भरपूर दमछाक झाली होती. तोचा गेसर संघ. ऑन साइडला बनवली जागा. फेकून दिला चेंडूला. लॉंग लेग रिझन मध्ये फान लेग स्क्वेअर लेगच्या मधनं सीमा पलीकडे वन बाउस. अजून एक चौकार. मोठा हिट. 4 धाबा. नवनाथ खूप चांगलं डीजेचं त्याने देखील संगीत वाजवलं. या मैदानावरती 3 स्पर्धा झाल्या. पहिले आपण पाहिले भूषण भोईरची, नंतर उत्तम दादांची आणि आता ही आपण स्पर्धा पाहतोय ते आमचे जीवनदादा आणि सचिन दादा यांच्या माध्यमातून. पुढची स्पर्धा विश्वनाथ शेटमस्कर यांच्या माध्यमातून. म्हणजे मैदानात ऐतिहासिक बनलंय. डे मॅचेस देखील भरपूर झाल्या. याच मध्ये डाऊन द ट्रॅक्स याली ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. चेंडू गेला तर स्लीपर कव्हरेज बॅकअप चांगलं होतं आणि कव्हर करते मिळणार 2 धाबा. 2 धाबा मिळणार. सिद्धार्थ चेंडू खाली. धावसंख्या धापकती 12. हे बघा हेडलाइट्स दाखवले जातात. फ्लड लाईट्स आहेत. नागाव संघाची डे स्पर्धा झाली. स्पर्धेमध्ये नाबालीची देखील डे झाली आणि हे बघा फ्लड लाईट्स आहेत ब्लिंकिंग करत असताना. हे आमचे रोशन आहेत. काही दाखवू शकतात. लक्ष चांगलं असतं त्यांचं. अजून एक मोठा फटका सजवलाय. हा चेंडू गेला तर लॉंग रेग मध्ये वन्स अगेन. दॅट्स अ ब्युटिफुल शॉट अँड दॅट्स अ 6. वन्स अगेन सूरज इज ऑन द फायर. सूरजनं कुठल्या धावा 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं आणि डबल देखील धाव. एकूण धावा आम्हाला सांगतील 18 धावा. कल्पेश आम्हाला सांगतील. बघा फटका बनवलाय. पिकअप स्ट्रोक दाखवत असताना P1चा सुंदर वापर केलाय आणि सामना आपल्या जबल विजयाच्या समीप आणला. कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. आता उर्वरित समीकरण फक्त 12 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. गेसर संघ इन ऍक्शन मध्ये आदर्श पडले आणि रियान 11 गावदेवी घेसर. आज रियान या नावाने संघ उतरलाय मैदानावरती. आकाश भोईर चांगले संघनायक. चांगला अनुभव असणारे लेफ्टम चारी गोलंदाज घेऊन संघ उतरत असतो. आदर्श पडले देखील चांगला संघ आहे. मात्र आज खेळ त्यांचा चांगला झाला नाहीये. सुरुवात दमदार झाली नाही. फक्त 5च धावा आणि नंतर दुसरे षटक मेडन आलं. त्यामध्ये अवांतर 2 धावा लेग बाईटच्या आल्या. शेवटच्या 2 षटकामध्ये 22 धावा कुठल्या संघानं. मात्र 29 धावा आणि 30 धावांचा पाठलाग कसा घेसर संघानं दमदार उत्तर दिल्या पहिल्या P1 मध्ये. आता दुर्वेश मडवी पहिल्यांदा स्ट्राईकला आलाय. तर सूरज मात्रेनं 6 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्यात. 300चा बॅटिंग स्ट्राईक त्यानं दाखवलाय आणि फटकेबाजी सुंदर झाली. गोलंदाज तयार. प्रथम मात्रे वेलकम टू ग्राउंड. व्हॉट अ हिट. पहिला षटकार दाखवलाय तो दुर्वेशनं. सूरजनं देखील सुरुवात केली षटकारानं. मात्र सूरजनं लॉंग लेगला षटकार मारलाय आणि आता दुर्वेशनं मारलाय तो मात्र ऑर्थोडॉक्स लॉंगाच्या डोक्यावरनं फेकून दिला चेंडूला 6 धावांसाठी. सामना सोपा केलाय आणि सामना लवकर जिंकायचा आहे असं दाखवलंय. ज्या पद्धतीनं अटॅक सुरू आहे 7 चेंडूमध्ये धावा झाल्या आतापर्यंत 24 धावा. अवघ्या 6 धावांची गरज आहे. मेडन षटक देखील याच खेळून फेकलं होतं. आता फलंदाजी करतोय दुर्वेश. या स्पर्धेमध्ये 2 मेडन षटक आपण पाहिलं. दुसरे मेडन षटक दुर्गेशनं फेकलंय. पहिल्या नवीन भानेने फेकलं होतं. तो संघ स्पर्धेत बाहेर फेकला गेला आडिवलीच्या आणि दुर्वेश मडवीने फेकलं दुसरं मेडन षटक स्पर्धेमध्ये. अवघ्या 6 धावांची गरज. बघायचे सामना लवकर खुला करायचा. स्टान्स बघा त्याचा कसा अटॅकिंग स्टान्स आहे. डावकरा गोलंदाज आणि डावकरा फलंदाज. लेफ्ट राऊंड विकेट अटॅक झालाय. मिळणार ती 1च धाव. पंचांकडे पाहिलंय आणि पंच बाईची खून करत असताना लिमिटेड ओव्हर मध्ये धावा कशाही होत फार महत्वाच्या असतात आणि धावसंख्या 25 फक्त 5 धावांची गरज.
जो संघ जिंकेल तो नागाव संघाला फाईट करेल. बघायचं इन ऍक्शन मध्ये आयोजक सचिन दादांना पाहू शकाल आपण ऍज अ कॅप्टन. 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रथम राऊंड विकेट. स्विच हिटचा वापर आणि सामना संपवण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाचे खेळी संपुष्टात आले. अटॅकिंग चांगली झाली नाही. कनेक्टिव्ह मिळणार होती. फलंदाज बाद 25 वरती. पहिला धक्का दुर्वेश मडवी इज वॉकिंग बॅक. सूरज मात्र बाद झालाय. सूरज स्ट्राईकला होता. 18 धाबा कुठल्याच एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करा सूरजचं. व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस बॅट्समॅन. चांगला फ्लाइंग स्ट्राईक दिला. मागच्या सामन्याचा हिरो गोरख मांगरकर आलाय. मगाशी त्याचा मी इंटरव्ह्यू कव्हर केला शॉर्टमध्ये. त्याने सांगितलं की 20 वर्ष मी क्रिकेट खेळतोय. काय एक्सपिरियन्स आहे, काय अनुभव आहे त्याचा. आणि यावर्षी बाईक त्याला मिळाली ते देखील त्याने सांगितलं न चुकता. हा आनंद असतो बाईक मिळण्याचा. जुनी डोंबिवलीमध्ये त्याला ती बाईक मिळाली 20 वर्षानंतर. मजा असते कारण जेव्हा तुम्ही संघर्ष करता, स्ट्रगल करता, तर संघर्षातून तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त होते तो आनंद फार वेगळा असतो. आणि तो आनंद दाखवला गोरखनं मगाशी बोलून. भावनिक देखील थोडासा झाला होता तो. 25 धाबा एक बाद. 5 धाबांची गरज आहे. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी गोरख मांगरूळकर. स्ट्राईक हँडला वन हँड केल्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. येस इज गॉन ॲब्सोल्युटली नो डाऊट. Finger goes up by umpire. One more wicket goes down. Wicket number 3 goes down on 25. Just 5 runs away from victory. पंचाची कामगिरी चांगली राहिली स्पर्धेमध्ये. ओ एक्झॅक्टली मिडल स्टंप आणि पंचांचा योग्य राईट डिसिजन. मिस्टर स्वप्नी पाटील सर, मिस्टर प्रवीण पवार सर आणि मिस्टर मनोज पवार सर असे 3 नामांकित पंच. कमेंट्री बॉक्समध्ये आमचे साई पाटील आणि सौरभ या गावातील दहिसर गावाचे ते सुपूत आहेत आणि त्यांचे देखील आपण स्वागत करूया. कल्पेश देखील कौतुक करेन. खूप चांगली कामगिरी. आणि आमचे रोशन, ओमसाई MTC, सर्व आमचे प्रेक्षक, DJ नवनाथ, सर्व आमचे प्रेक्षक, खेळाडू आणि स्पर्धेचे आयोजक सर्वांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या सामन्यानंतर आम्ही आपली रजा घेऊ आणि दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. विजेता संघ वर्सेस नागाव संघ यांच्यात शेवटचा सामना तुम्हाला एन्जॉय करता येईल या मैदानावरती. बघायचं घेसर संघ जिंकणार की पडलेगाव संघ जिंकणार. ड्राईव्ह केला चेंडूला. बॉलर बॅक ड्राईव्ह. अटॅकिंग गोलंदाजी. प्रथमने चांगली गोलंदाजी केली. जर 35-40 धावा असते तर अजून मजा आली असती. मात्र जो अटॅकिंग स्टान्स दाखवला घेसर संघानं पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठल्यात. त्यानंतर मात्र सामना सोपा झाला. त्यामुळे आता माहिती आहे सामना दुसरी पदामध्ये त्यामुळे घाई करत नाहीयेत. शांततेने खेळतात आणि सामना सिंगल डबाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आदर्श पडलेगाव टीम. आणि हा विजयी फटका. यस चौकार मिळणार. स्कोर लेवल होणार. मात्र एका धाब्याची गरज. 29 धाबा. दा फलकावधी. स्कोर इज इक्वल. स्कोर इज लेवल नाव. जस्ट 1 रन अवे फ्रॉम विक्ट्री. फक्त एका धाब्याची गरज आहे. सचिन दादा खूप खूप आभार आम्हाला आमंत्रित केल्या स्पर्धेसाठी. मात्र माफी मागेन जास्त दिवस देऊ शकलो नाही. तुमचे मनापासून माफी. 29 धाबा 2 बाद आणि आता फक्त एका धाब्याची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. संदीप शेठ पाटील यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम. सचिन दादाचं लक्ष खूप आहे स्पर्धेमध्ये. मान्यवर कधी येतात त्यांचं देखील आगमन केलं जात आहे. करडी नजर आहे त्यांची स्पर्धेमध्ये आणि असे आयोजक असायला हवेत. एका धाब्याची फक्त गरज आहे. येणारे चेंडू 12 आणि फक्त एका धाब्याची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 29 धावा कुठल्यात घेसर संघानं. पडलेगाव संघानं पहिल्या षटकामध्ये 5 धावा. दुसऱ्या षटक मेढक. 2 षटकामध्ये 22 धावा कुठल्यात शेवटच्या स्लो ओव्हरमध्ये.